मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. आपण जेव्हा सॉफ्टवेअर वापरतो तेव्हा अपडेट, सर्व्हिस पॅक आणि अपग्रेड हे शब्द आपल्यासमोर सतत येत राहतात. पण ह्यात नेमका फरक काय असतो? चला, आजच्या या भागात आपण हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक अगदी साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारूया, जो आपल्या रोजच्या वापरातल्या सॉफ्टवेअरबद्दल आहे. सॉफ्टवेअरमध्ये सतत बदल करण्याची गरजच का पडते, नाही का? असं वाटू शकतं की अरे सारखे नोटिफिकेशन्स येत राहतात. पण खरं तर या बदल्यांमागे काही खूप महत्त्वाची कारणं दडलेली आहेत. याची मुख्य कारणं म्हणजे पहिलं तर सॉफ्टवेअरमधल्या लहान मोठ्या चुका, ज्यांना आपण बग्स म्हणतो, त्या दुरुस्त करणं. दुसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे सुरक्षेतील धोके, म्हणजे सिक्युरिटी व्हल्नरेबिलिटीज, त्या टाळणं. आणि तिसरं म्हणजे आपलं सॉफ्टवेअर इतर प्रोग्राम्ससोबत नीट काम करेल याची खात्री करणं. बरं, मग प्रश्न असा येतो की इतके सगळे बदल होत असताना डेव्हलपर्स या सगळ्याचा हिशोब कसा ठेवत असतील? म्हणजे हे सगळं व्यवस्थित कसं ठेवलं जातं? याची सुरुवात होते सॉफ्टवेअर व्हर्जनिंगपासून. यात काय होतं की सॉफ्टवेअरच्या प्रत्येक टप्प्याला एक खास नाव किंवा नंबर दिला जातो, जसं की व्हर्जन 1.0, मग 1.1 वगैरे. हे अगदी त्याच्या डेव्हलपमेंटच्या इतिहासातील एका पत्त्यासारखं काम करतं. आता बघा, जेव्हा अशा अनेक छोट्या छोट्या दुरुस्त्या जमा होतात, तेव्हा त्या सगळ्यांना एकत्र बांधून एकाच पॅकेजमध्ये दिलं जातं. आणि याच पॅकेजला आपण सर्व्हिस पॅक किंवा शॉर्टमध्ये SP असं म्हणतो. आणि हे जे सगळं आहे ना, म्हणजे सॉफ्टवेअर व्यवस्थित ठेवण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या एका प्रमाणित प्रक्रियेनुसारच केल्या जातात. या सर्व्हिस पॅक्समध्ये फक्त चुकांची दुरुस्ती नसते बरं का. त्यांना SP1, SP2 असे क्रमाने नंबर दिलेले असतात. यात सिक्युरिटी अपडेट्स असू शकतात आणि कधीकधी तर अगदी नवीन फीचर्ससुद्धा येतात. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे पॅक्स अनेकदा क्युम्युलेटिव्ह असतात. म्हणजे काय? तर समजा SP2 आलं असेल तर त्यात आधीच्या SP1 मधल्या सगळ्या दुरुस्त्या आपोआपच समाविष्ट असतात. त्यामुळे SP1 वेगळंच इन्स्टॉल करायची गरज पडत नाही. चला, आता त्या 2 शब्दांकडे वळूया जिथे सगळ्यात जास्त गोंधळ होतो, अपडेट आणि अपग्रेड. बघूया ह्यात नेमका काय फरक आहे. अपडेट म्हणजे काय रे? तर तुमच्या सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये छोट्या छोट्या दुरुस्त्या करणं किंवा थोडी सुधारणा करणं. याउलट अपग्रेड म्हणजे जुनं सॉफ्टवेअर पूर्णपणे बदलून त्या जागी एक नवीन व्हर्जन इन्स्टॉल करणं. आणि म्हणूनच बघा, अपडेट्स हे जवळजवळ नेहमीच मोफत मिळतात. पण अपग्रेडमध्ये मोठे बदल आणि नवीन फीचर्स असल्यामुळे त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, समजा तुमच्याकडे एक पुस्तक आहे. अपडेट म्हणजे त्या पुस्तकातल्या एखाद्या चुकीच्या जागी लावलेली दुरुस्तीची छोटी पट्टी, आणि अपग्रेड म्हणजे त्या पुस्तकाचीच एक पूर्णपणे नवीन, सुधारित आवृत्ती बाजारात येणं. बरं, हे सगळं ठीक आहे, पण हे जाणून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? याने काय फरक पडतो? तर फरक पडतोच, आणि तो थेट आपल्या सुरक्षिततेवर आणि आपल्या खाजगी माहितीवर पडतो. धोका अजिबात कमी नाहीये. अधिकृत माहितीनुसार जर ऑपरेटिंग सिस्टीमचे अपडेट्स वेळेवर इन्स्टॉल केले नाहीत, तर कोणीही अनधिकृतरित्या आपल्या सिस्टीममध्ये घुसू शकतं. आपली वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते किंवा आपला सगळा डेटा नष्टसुद्धा होऊ शकतो. मग ह्यापासून वाचायचं कसं? सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपलं सॉफ्टवेअर नेहमी अप टू डेट ठेवणं. कारण डेव्हलपर्स नियमितपणे अपडेट्स पाठवत असतात, जे नुकत्याच सापडलेल्या सुरक्षेच्या धोक्यांपासून आपलं संरक्षण करतात. म्हणूनच या सगळ्या त्रासातून वाचण्यासाठी ऑटोमॅटिक अपडेट्सचा पर्याय चालू ठेवणं नेहमीच शहाणपणाचं ठरतं. आणि शेवटी हे सगळं आपल्याला एकाच महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन येतं. एक जागरूक वापरकर्ता हाच एक सुरक्षित वापरकर्ता असतो. आता जाता जाता फक्त एक विचार. आपल्या डिव्हाइसचं शेवटचं सिक्युरिटी अपडेट कधी झालं होतं हे आठवतंय का?